नमस्कार विद्यार्थी मित्र, मी श्री अनिल चव्हाण, न्यू इनिशिएटिव्ह क्लासेस मोहने, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे आणि इजी टेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण लाईव्ह क्लास घेत आहे. मित्रो, सर्वप्रथम आपलं या 10वीच्या वर्गामध्ये हार्दिक स्वागत. खरं तर 10वीचं वर्ष हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचं वर्ष, पण याच वर्षी करोनाच्या परिस्थितीमुळे आपल्याला शैक्षणिक अशा अडचणी येत आहेत. या अडचणीवर मात करून यश संपादन करणं यातच खरं आपलं कौतुक असेल आणि ह्या कौतुकास तुम्ही पात्र व्हावं यासाठी माझ्यातर्फे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इजी टेस्ट ॲपच्या माध्यमातून तुम्हाला पाठबळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आज आपण गणित भाग 2 मधील अतिशय महत्वाचं परीक्षेच्या दृष्टीनं 7 गुणांचं 5वं प्रकरण निर्देशक भूमिती आपण अभ्यासणार आहोत. निर्देशक भूमितीचा अभ्यास आपण 9वीला केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे फ्रेंच गणिती तज्ञ रेने देकार्त यांनी 17व्या शतकामध्ये भूमितीची सांगड बीजगणिताशी घालण्याचा प्रयत्न केला. वास्तव संख्येच्या 2 जोड्या चा संबंध हा बिंदूशी जोडला आणि बिंदूचं प्रतलातील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न केला. त्यालाच कार्टेशियन निर्देशन प्रणाली असंही संबोधलं जातं. या 2 संख्या रेषा असतात. यामध्ये जे आडवी संख्या रेषा असते त्या आडव्या संख्या रेषेला आपण एक्स अक्ष म्हणतो आणि उभ्या संख्या रेषेला वाय अक्ष म्हणतो. एक्स अक्ष आणि वाय अक्ष परस्परांना लंब असतात. केवळ लंबच नाही तर ते परस्परांच्या आरंभ बिंदूतून ओरिजिन पॉइंट मधून म्हणजे ओ मधून जातात. आडव्या संख्या रेषेच्या आरंभ बिंदूच्या उजवीकडे सर्व धन संख्या असतात, धन निर्देशक असतात. 1 2 3 4 5 6 7 8 वगैरे वगैरे वाढत जाणार आहे, क्रमाने वाढत जाणार आहे. आणि डावीकडं क्रमाने कमी होत जाणाऱ्या ऋण संख्या असतात. उदाहरणार्थ -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 वगैरे वगैरे. तर उभ्या संख्या रेषेच्या आरंभ बिंदूच्या वरच्या बाजूला धन निर्देशक असतात 1 2 3 4 5 6. तर खालच्या बाजूला ऋण निर्देशक असतात -1 -2 -3 -4 -5 आणि -6 वगैरे. प्रतलाचे या 2 अक्षांमुळे आडव्या अक्षाला किंवा संख्या रेषेला आपण एक्स अक्ष म्हणतो, उभ्या संख्या रेषेला वाय अक्ष म्हणतो. एकूण 4 प्रतलाचे भाग होतात.
उजवीकडच्या वरच्या कोपऱ्यातील भागाला आपण पहिलं चरण म्हणतो. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने चरणांची संख्या वाढते. दुसरं चरण, तिसरं चरण आणि हे चौथं चरण. एखाद्या बिंदूचं स्थान दाखविण्यासाठी या निर्देशक प्रणालीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, या ठिकाणी एखादा ए बिंदू आहे. ए बिंदूचं एक्स अक्षाच्या बाजूला असलेलं स्थान 4 आहे, ते पहिलं दाखवलं जातं. वाय अक्षाच्या बाजूला असलेलं स्थान 3 आहे. म्हणजे ए बिंदू कुठं आहे तर तो 4, 3 या ठिकाणी आहे. पहिला निर्देशक हा एक्स निर्देशक असतो, दुसरा निर्देशक हा वाय निर्देशक असतो. जर आपण या ठिकाणी दुसऱ्या चरणातील बिंदूचा विचार घेतला तर बी बिंदूकडून एक्स अक्षाकडे गेला असता आपल्याला -2 मिळतो आणि वाय अक्षाकडे गेला असता 4 मिळतो. म्हणजे बी बिंदूचं स्थान -2, 4 असं सांगितलं जातं. तर तिसऱ्या चरणामध्ये जर आपण सी बिंदू विचारात घेतला तर एक्स अक्षावर -3 आहे, वाय अक्षावर सुद्धा -3 आहे. म्हणजे सी चं स्थान -3 असं दाखवलं जातं. समजा या ठिकाणी डी हा बिंदू आहे. डी बिंदूचं एक्स अक्षावरील स्थान, डी बिंदूचं एक्स अक्षावरचं स्थान हे 6 आहे. वाय अक्षावरचं स्थान हे -4 आहे. म्हणजे 6 - 4 अशा पद्धतीनं बिंदू दाखविण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. म्हणून त्याला निर्देशक प्रणाली असं म्हटलं जातं. जर याच्या अभ्यासातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, पहिल्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक धन असतात. एक्स निर्देशक धन असतो, वाय निर्देशक धन असतो. पण दुसऱ्या चरणामध्ये एक्स निर्देशक ऋण, वाय निर्देशक धन असतो. तर तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक हे ऋणच असतात. चौथ्या चरणामध्ये एक्स निर्देशक धन असतो, वाय निर्देशक ऋण असतो. हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. जर आपण पाहिलं, नवीला आपण ते शिकलेलं आहात, या बिंदूचं निर्देशक हा बिंदू वाय अक्षावर, एक्स अक्षावर आहे. एक्स अक्षावर असणारे या बिंदूचे निर्देशक कसे मांडणार? तिथं फक्त 5 मांडून चालणार नाही. तर एक्स अक्षावर तो 5 आहे, पण तिथून वाय अक्षाकडे गेलं तर वाय अक्षाचा निर्देशक 0 मिळतो. म्हणून त्या बिंदूचे निर्देशक 5, 0. आपण जर विचार केला तर एक्स अक्षावरच्या प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक हा 0 असतो. म्हणून आपण नववीला अभ्यासलेला आहे की एक्स अक्षाचं समीकरण हे त्या वाय निर्देशकाशी निगडित आहे. म्हणून एक्स अक्षाचं समीकरण बरोबर वाय बरोबर 0 असं दिलं जातं. वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक हा 0 असतो. म्हणून वाय अक्षाचं समीकरण एक्स बरोबर 0 असं मानलं जातं. ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मूलभूत संकल्पना जर माहित असेल तर पुढला अभ्यास करणं अधिक सोपं जातं. इयत्ता 10वी मध्ये हे प्रकरण आपल्याला 7 मार्काला आहे आणि या 7 मार्कांसाठी फक्त 7 सूत्रांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही 7 सूत्र व्यवस्थित केली तर आपल्याला हे प्रकरण खूप छान पद्धतीने येऊ शकतं. अशी ही 7 सूत्र. मग ही 7 सूत्र कोणती ते आपण पाहूया.
मगाशीच सांगितलं तुम्हाला की आपल्याला या प्रकरणामध्ये एकूण 7 सूत्रांचा अभ्यास करायचा आहे. ही 7 सूत्र कोणती हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, किंवा त्याशिवाय आपण या प्रकरणाचं एकही मार्क मिळवू शकत नाही. म्हणून जर आपल्याला या प्रकरणाचे 7च्या 7 गुण प्राप्त करायचे असतील तर किमान पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला ही 7 सूत्र अपेक्षित आहे. त्यातलं पहिलं सूत्र आहे अंतराचं सूत्र. हे अंतर कुणामधलं तर 2 बिंदू मधलं. जर त्यातला एक बिंदू ए असेल आणि त्याचे निर्देशक x1 y1 असेल, दुसरा बिंदू बी असेल त्याचे निर्देशक x2 y2 असेल, तर AB चं अंतर काढण्यासाठी वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करायचा. दुसरं सूत्र आहे आरंभ बिंदू पासूनचे अंतर काढणे. आरंभ बिंदू म्हणजे काय हे लक्षात ठेवा. एक्स अक्ष आणि वाय अक्ष ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला आपण आरंभ बिंदू म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे ह्या आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0च असतात. एक्स निर्देशक 0 असतो, वाय निर्देशक 0 असतो. आणि आरंभ बिंदू दाखवण्यासाठी आपण ओ या संज्ञेचा वापर करतो, ओ या अक्षराचा वापर करतो. ओ हा आरंभ बिंदू आहे आणि त्याच प्रतलामध्ये पी बिंदू आहे, त्याचे निर्देशक एक्स आणि वाय असतील तर ओ पासून पी चे अंतर म्हणजे ओपी काढण्यासाठी सूत्र आहे वर्गमुळात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग, म्हणजेच पी च्या निर्देशकांच्या वर्गांची बेरीज करायची आणि ते वर्गमूळ म्हणजेच ओपी मधलं अंतर असेल. तिसरा बिंदू आहे मध्यबिंदूचे सूत्र. तिसरं सूत्र आहे मध्यबिंदूचे सूत्र. जर रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं निर्देशक काढायचं असेल तर आपण हे मध्यबिंदूचं सूत्र वापरतो. रेख AB चा पी हा मध्यबिंदू असेल आणि ए बिंदूचे निर्देशक x1 y1 असेल, बी बिंदूचे निर्देशक x2 y2 असेल, तर AB चा मध्यबिंदू P चे निर्देशक काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचंय x1 अधिक x2 छेद 2. याच्या साहाय्याने आपल्याला x निर्देशक मिळतो कुणाचा? P चा. y1 अधिक y2 छेद 2 याच्या साहाय्याने P चा y निर्देशक मिळतो. म्हणजे मध्यबिंदूच्या निर्देशकाचं सूत्र आहे x1 अधिक x2 छेद 2 y1 अधिक y2 छेद 2. हे महत्वाचे आपण 3 सूत्र पाहिले. पुढले 4 सूत्र आपण घेऊया. चौथं सूत्र आहे मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. मध्यगा संपात बिंदू म्हणजे का ते अगोदर समजून घ्या. त्रिकोणाच्या तीनही मध्यगा ज्या बिंदूमध्ये एकत्र येतात त्या बिंदूला मध्यगा संपात बिंदू म्हणतात. त्याला अजून एक नाव आहे गुरुत्व मध्य. मग मध्यगा संपात बिंदूचे सूत्र म्हणा किंवा गुरुत्व मध्याचे सूत्र म्हटलं तरी चालेल, पण आपल्या पुस्तकामध्ये हेच नाव आहे मध्यगा संपात बिंदूचे सूत्र म्हणून आपण त्याचाच वापर करणार. जर त्रिकोणाची शिरोबिंदू दिले असतील, एका शिरोबिंदूचे निर्देशक x1 y1 असेल, दुसऱ्या शिरोबिंदूचं निर्देशक x2 y2 असेल, तिसऱ्या शिरोबिंदूचे निर्देशक x3 y3 असेल,
तर तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदू जी चे निर्देशक, मध्यगा संपात बिंदूला आपण जी म्हणतो, जी चे निर्देशक बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3, y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3, अशा पद्धतीने आपल्याला चौथं सूत्र मिळतं. पाचवं सूत्र आहे विभाजनाचे सूत्र. जर रेख AB चे बिंदू P मुळे n या गुणोत्तरात विभाजन होत असेल, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहूया, AB हा रेषाखंड आहे. AB रेषाखंडावर P हा बिंदू आहे. AP चं अंतर m असेल, BP चं अंतर n असेल आणि A चे निर्देशक x1 y1 असेल, x1 y1 असेल, B चे निर्देशक x2 y2 असेल. तर P चे निर्देशक काढण्यासाठी सूत्र वापरायचं mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. याच्या साहाय्याने P चा x निर्देशक मिळेल एवढा. तर P चा y निर्देशक काढण्यासाठी सूत्र आहे my2 अधिक ny1 छेद m अधिक n. या पद्धतीने आपल्याला P चे निर्देशक मिळतील. त्यानंतर सहावा स्वतंत्र विभाग आहे. मी तुम्हाला 7 सूत्र म्हटलंय, पण इथं देताना मी 6चीच लिस्ट दिली, कारण 6व्यामध्ये 2 सूत्र समाविष्ट केलेले आहे. कारण दोन्ही सूत्र एकाच घटकासाठी वापरले जातात, ती म्हणजे रेषेचा चढ, स्लोप ऑफ लाईन. रेषेचा चढ काढण्यासाठी आपल्याला 2 सूत्र वापरायचे. त्यातलं पहिलं सूत्र आहे एखाद्या रेषेने एक्स अक्षाच्या धन बाजूशी केलेला कोन. उदाहरणार्थ या ठिकाणी एक्स अक्ष आहे, एक्स अक्षाचा हा आरंभ बिंदू आहे 0. मग एक्स अक्षाने धन दिशा म्हणजे या बाजूची, उजवीकडची बाजू, त्या दिशेशी एखाद्या रेषेने केलेला कोन 30 अंशाचा असेल, 60 अंशाचा असेल, 40चा असेल, 20चा असेल, काही असेल, तो जर थीटा असेल तर थीटा कोन दिलेला असेल त्यावेळेस त्या रेषेचा चढ काढण्यासाठी सूत्र वापरलं जातं टॅन थीटा. लक्षात ठेवा, जसं रेषेच्या समीकरण ही रेषेची ओळख असते, तसंच रेषेचा चढ ही सुद्धा रेषेची ओळखच असते. म्हणून रेषेचा चढ काढण्यासाठी टॅन थीटा हे सूत्र वापरायचं. पण कधी? जर रेषा आणि एक्स अक्षाची धन दिशा यांच्यामधला कोन दिला असेल, त्याला शब्द प्रयोग केलेला आहे रेषेचा कल दिलेला असेल, तर रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा. आणि दुसरं चढ काढण्याचं सूत्र आहे, पण ते केव्हा वापरायचं? दोन्ही रेषेचा चढ काढण्याची सूत्र आहे. दुसरं सूत्र वापरायचं जेव्हा रेषेचे 2 बिंदू दिले जातात, तेव्हा रेषेचा चढ काढण्यासाठी वापरायचं सूत्र आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1. इथं लक्षात ठेवा, y2 वजा y1 छेद x2 वजा x1 असंच आलं पाहिजे, तिथं उलट होता कामा नये. x2 वजा x1 छेद y2 वजा y1 केलं, मार्क गेले. व्यस्त नकोय. y2 वजा y1 छेद x2 वजा x1 म्हणजेच रेषेचा चढ मिळतो. या 2 सूत्रामधला फरक लक्षात ठेवा. जर कोणाचं माप दिलं असेल तर रेषेचा चढ काढण्यासाठी टॅन थीटा या सूत्राचा वापर करायचा आहे. आणि जर तुम्हाला 2 बिंदूचे निर्देशक दिले असतील तर रेषेचा चढ काढण्यासाठी
y2 वजा y1 छेद x2 वजा x1 या सूत्राचा वापर करायचा. ओके, ही एवढी सूत्र चांगली करा